हॅलो गाईज, तर मी पूनम भोसले, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मी तुळजापूरमध्ये आलेली आहे आणि तुळजापूरमध्ये एवढा फ्रॉड चाललो आहे ना, भयंकर. कारण आहे ना, मी दर्शन घेऊन आत्ताच बसली आणि मी व्हिडिओ काढत होते, पण माझा व्हॉईस काय मोबाईलमध्ये येत नव्हता. मी चेक केला म्हणून मी आता बॅकग्राऊंडला व्हॉईस देते. आणि एवढं फ्रॉड चालू आहे ना, गरिबांना एवढं लुटणं चालू आहे ना भयंकर. कारण वरून आतमध्ये तुम्हाला मी नंतर दाखवते, वरून आतमध्ये म्हणजे फक्त गाभाऱ्यात येण्यासाठी सुद्धा यांनी तिकीट ठेवले 300 रुपये. परत पूजा करून द्यायचे 1200. गाभाऱ्यात तर आतमध्ये मंदिर देवीसमोर तर नेतच नाहीत. पुढं फक्त नेण्यासाठी 2500 रुपये आहेत. पूजा करून द्यायचं, आरती करून द्यायची. एवढं भयंकर चाललंय ना फ्रॉड. आणि हे बंद करा, कारण हे शासनाकडून आहे, कुठून आहे हे काहीच नाही माहिती. कारण तिथं मला पोलीस दिसले, गार्ड दिसले, परत सुरक्षा रक्षक आणि ते पण दिसले, सगळे होते तिथं. आणि ही गर्दी एवढी कमी दिसते ना तुम्हाला. हे एवढी जेवढी माणसं आहेत ना, गर्दी कमी. हे फक्त आणि फक्त तिकीट काढून आतमध्ये आलेले आहेत. बाकीचे सगळे तुम्हाला बाहेर दाखवते. बाहेर गेल्यानंतर किती बाहेर गर्दी आहे तिथं. लोक म्हणजे भयंकर, म्हणजे नाही का, विचार करतायत की देऊ का नको, किती देऊ पैसे. कारण लोक सगळे पैसे घेऊन येत नाहीत आणि सगळे काही श्रीमंतच देवाला येत नसतात. कारण मला हे काय आवडलेलं नाही आहे अजिबात आणि खूप फ्रॉड चालू आहे. मला तिथंच काढायचा होता व्हिडिओ, पण मी व्हॉईस बोलली खरं, पण माझा व्हॉईस काय मोबाईलमध्ये आला नाही. त्याच्यामुळे मला पाठीमागून आवाज द्यावा लागलाय. आणि इथं बघू शकता, वरून खाली येण्यासाठी सुद्धा, आतमध्ये एंट्रीला सुद्धा 300 रुपये तिकीट ठेवले. एवढं म्हणजे गरिबाला लुटतायत. शासनाकडून आहे काय आहे हे मला खरंच काय माहित नाही. आणि एवढे एवढे छोटे छोटे पुजारी आहेत तिथं, जे की एवढी 2 लाईन आरती म्हणतात आणि घेतात 400 रुपये, 1200 रुपये. आमच्याकडून तर 1100 रुपये घेतले. आणि 1100 रुपये घेऊन त्यांच्याकडे एवढे एवढे छोटे छोटे पुजारी आहेत, त्यांच्याकडून आयफोन आहेत त्या पोरांकडे. किती पैसा लुबाडतात हे देवाच्या नावाखाली. गरिबांसाठी देव ठेवलाय ना, सगळ्यांसाठी आहे ना तो, तर त्यासाठी खुल्लं ओपन ठेवा ना. कायला तुम्ही गाठ ठेवता, पोलीस ठेवताय, एंट्रीला पैसे ठेवताय. ते घेऊन पैसे काय करणार आहे तुम्ही? ऑलरेडी पैसे भेटतात ना तुम्हाला. आणि पुजारी एवढे एवढे छोटे छोटे पुजारी ते. आणि हे बघू शकता बाहेरचं मी तुम्हाला दाखवते. हे बाहेर आहे ना, हे फक्त गर्दी लोक आतमध्ये पैशाच्या टेन्शनमुळे थांबलेले. हे इथं पुढं गेट दिसतोय ना, तिथं गार्ड उभे आहेत. ते गार्ड फक्त पैसे घेऊन आतमध्ये सोडतात, बाकी कोणी सोडत नाही. आणि लोक अशी नुसते बाहेर विचार करतात, 300 रुपये देव की 1200 रुपये द्यायचे का 2500 रुपये द्यायचे. फक्त आतमध्ये जाण्यासाठी 300 रुपये. तिथून पुढं जर आरती करायची असेल, बाहेरच आरती करणार ते कॉम्प्युटरवरती देवी दाखवणार ते आरती करायला 1100 रुपये. आणि प्लस हे करण्यासाठी फक्त ते काय म्हणतात, ते ओटी भरतात, पीठ वगैरे, ते त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, त्यासाठी 2500 रुपये. देवीच्या समोर अजिबात नेत नाहीत. देवी 1 फुटावरती राहते, एवढ्या अंतरावर रिटर्न काढतात. कुणाला तर 2500 रुपये. हे इकडचे पुजारी दिसतात ना, हे सगळे पुजारी आपले धोतर घालून बसलेले आहेत. या 300 रुपयात, या 1200 रुपयात तुम्हाला दर्शन करून देतो. फक्त लुटायला बसले. माझ्या मागं बघू शकता की किती लोक अशी बसलेले आहेत. असा फ्रॉड चालू आहे आणि मला अजिबात आवडलेला नाहीये हा फ्रॉड. मी काय, एवढे गरीब राव पैसे तिकीट काढून देवाला येतात आणि प्लस असे तमाशे हे गोरगरिबांना लुटतायत. खाऊन तुम्हाला काय मिळणार आहे? आणि ज्यांना असं माहिती असेल त्यांनी नक्की कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आहे ना, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण लोकांना कळू द्या की काय चाललंय. कारण आजपर्यंत लोकांना सगळं समजतंय. लूटमारी चाललोय, गरिबांना गळे आवळतायत, सगळं माहिती आहे. पण प्रॉब्लेम आहे ना की लोकांची हिंमत होत नाहीये. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हा व्हिडिओ त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे किंवा शासनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. प्लीज हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.